सन्मान्य रामराजे निंबाळकर जी, विधानसभेचे विधान परिषदेचे उपसभापती वसंतरावजी धापखरे, अभिषेक पवारजी, शायनाजी, संदीप वासलेकरजी आणि या सकाळ माध्यम समूहाच्या नवीन उपक्रमामध्ये यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आलेले सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी आणि मित्रांनो, अभिजितजींनी आपल्याला अगदी विस्तृतपणे काय कल्पना आहे आणि तुम्ही कशामध्ये सहभागी होत आहे त्याबद्दल सर्व माहिती दिली. मी वेळोवेळी वेळ मिळेल तसा त्यांच्या संपर्कात होतो. पुण्याला एक वाहतुकीच्या समस्येवर काही उपाययोजना शोधण्याकरता त्यांनी जे केलं त्याच्याबद्दल आम्ही बरीच डिटेल चर्चा केली होती आणि त्यांच्या डोक्यात हा एक उपक्रम आंतरराष्ट्रीय सहभाग घेऊन ज्या देशामध्ये ज्या व्यक्तींनी ज्या संघटनांनी अतिशय नेत्रदीपक काम केलेलं आहे, नाविन्यपूर्ण काम केलेलं आहे, समाजाला दिशा दाखवलेली आहे, अशा सर्वांना एकत्रित घेऊन आपल्याला इथं काही करता येईल का, त्यामध्ये महाराष्ट्र हा केंद्रबिंदू ठेवून पण महाराष्ट्रापुरतं सीमित न राहता इथं कामाची संधी मिळेल अगदी देशभर किंवा जगात देखील ती करायची तयारी दाखवून त्यांनी या कल्पना राबवायचा प्रयत्न केलेला आहे. 2 वर्षापासून मला वाटते ही कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये तयार होते, परिपक्व होते आणि आज महत्त्वाचा टप्पा या अतिशय विस्तृत अशा कॉलेजच्या निवडणुकीच्या प्रक्रियेतून आज ती कल्पना इथपर्यंत आलेली. म्हणजे खरं म्हणजे एका खाजगी किंवा NGO सारख्या संस्थेनं इतक्या मोठ्या प्रमाणात अगदी निवडणूक आयोगाच्या प्रमाणे निवडणूक घेणं हेच आश्चर्यकारक आहे. 15-16 लाख विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेमध्ये भाग घेतला आणि लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली आणि त्यातून हे आता लीडर्स तयार झालेले आहेत. हे नवीन युवा नेते पुढे आलेले आहेत. कुठलाही राजकीय परिप्रेक्ष्य न ठेवता पण फक्त काहीतरी आपण समाजाकरता केलं पाहिजे, समाजामध्ये बदल घडवून आणला पाहिजे, आपल्या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याकरता काहीतरी योगदान दिलं पाहिजे, एवढ्याच कल्पनेनं तुम्ही पुढे आलेला आहे. पण आता तुम्हाला काम करण्याची प्रचंड मोठी संधी मिळणार. आपण पाहिलं व्हिडिओ क्लिपमध्ये की सर्व विश्व तुमचं व्यासपीठ होऊ शकतं. आता तुम्ही आपल्या गावामध्ये काम करा, जिल्ह्यामध्ये काम करा, राज्यात करा किंवा इतर कुठं काम करा, त्याला आता आर्थिक अडचण किंवा संपर्क कॉन्टॅक्ट याची काही अडचण येणार नाही. ज्या विषयात काम करायचं आहे, नवीन कल्पना रागवायच्या, एखादा उपक्रम सुरू करायचा आहे, तर सर्वांना पाठबळ मिळेल, मार्गदर्शन मिळेल. कारण मला वाटतं पैशापेक्षाही मार्गदर्शन महत्त्वाचं आहे. दिशा दाखवणारे नेते महत्त्वाचे आहेत आणि ते आज प्रचंड मोठा नेटवर्क आणि त्यामध्ये नेटवर्क हा जो शब्द आहे हिंदमधला, हा मला वाटतं सर्वात महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर यंग हा एक तितकाच महत्त्वाचा शब्द आहे. जसं की तरुणाई इथं बसलेली आहे आणि तुमच्या सर्व समवयस्क विद्यार्थ्यांनी तुम्हाला इथं पाठवलेलं आहे आणि तुमच्यामध्ये काहीतरी नेतृत्वाचे गुण मुळातच आहेत म्हणून. आणि आता त्या गुणांना वाव नव्हता. आपापल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामधल्या कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घेऊन एकच उद्दिष्ट होतं आणि बहुतेक आपल्या समाजामधल्या पालकांचं उद्दिष्ट काय, काहीतरी शिक, काहीतरी डिग्री घे आणि कुठेतरी नोकरी लागली म्हणजे संपलं. आता तेवढं लिमिटेड आपले विजन ठेवून आपल्याला चालणार नाही. आणि तुम्ही जे पुढे आलेला आहात,
तुमचं शिक्षण, तुमची जो काही अभ्यासक्रम असेल तो पूर्ण करणं ही तर जबाबदारी आहेच आहे, तुम्हाला करावं लागेल. कारण आज आपला समाज अजून इतक्या पुढं पोचलेला नाही. कित्येक उदाहरणं आहेत की स्टीव्ह जॉब सारखे किंवा स्वतः बिल गेट्स सारखे त्यांनी शाळामध्ये सोडून दिली, कॉलेज सोडून दिलं आणि त्यांनी कंपन्या सुरू केल्या आणि कुठल्या कुठं पोचल्या. तसं आपल्याकडं काही उदाहरणं आहेत पण इतक्या मोठ्या प्रमाणात नाही. त्यामुळे मी अभ्यास सोडून काहीतरी फुल टाईम करा असं मी काही कोणाला सांगणार नाही. तुम्ही आपला अभ्यासक्रम पूर्ण करा, त्यातून खूप काही शिकता येण्यासारखे. पण मगाशी अभिजित जे बोलले, मी नेहमी प्रत्येक माझ्या भाषणात सांगतो की आजच्या जगामध्ये तुम्हाला शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. दुर्दैवानं आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याकरता, ऑलराऊंड पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याकरता काही उपाययोजना नाहीत. आपण तिकडे लक्ष देत नाही. कसं तरी अभ्यासक्रम पूर्ण करायचा, परीक्षेमध्ये पास व्हायचं, डिग्री घ्यायची, म्हणजे आमची जी शिक्षण व्यवस्थेची जी जबाबदारी संपली. आता यू आर ऑन युअर ओन. तुम्हाला नोकरी मिळो, तुम्ही उद्योग करा, नाही तर न करा, तर आमचं काम संपलं. आज गरज कशाची आहे? तर एका चौकटीमध्ये राहून, एका अभ्यासक्रमामध्ये होऊन एखादी डिग्री घेऊन आपल्याला बाहेर पडलं तर आज बहुतेक तुम्हाला काही फार कोणी विचारणार नाही. त्या चौकटीमध्ये बंदिस्त राहून चालणार नाही. आणि त्यामुळं बहुआयामी व्यक्तिमत्व, ऑलराऊंड पर्सनॅलिटी डेव्हलप करणं हे अत्यंत आवश्यक. बहुतेक ही आमची जी आम्ही व्यवस्था जी केलेली आहे, शिक्षण व्यवस्था, त्यातून हे होणार नाही. त्या पलीकडे जाऊन तुम्हालाच धडपड करावी लागेल, तुम्हालाच प्रयत्न करावा लागेल. आम्ही आमच्या पातळीवर ही शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करायचा प्रयत्न करतो, पण आम्हाला काही फार यश आलेलं नाही. अजूनही आपण फक्त संख्यात्मक शिक्षणाकडे लक्ष देतोय. 100% लिटरेसी झाली का नाही, साक्षरता झाली का नाही, अजून गुणात्मकतेकडे आपण वळलेलो नाही. म्हणून आपण पाहतो की संशोधनाच्या बाबतीमध्ये किंवा रिसर्चच्या बाबतीमध्ये आपण बहुतेक कुठंच नाही. विश्वविद्यालयांचा आपला दर्जा आपण पाहिला तर पहिल्या 200 मध्ये आपलं एखादाही विश्वविद्यालय नाही आहे. इतका दर्जा आपला अजून सुमार दर्जा आहे. तर त्यातून तो कसा वाढेल, काय वाढेल, त्यातून उद्योजकता निर्माण करणारं वातावरण आहे का, तर नाही आहे. म्हणून या टप्प्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आपली शैक्षणिक गुणवत्ता तर वाढवायचीच आहे, पण एका फक्त शाखेमध्ये चौकटबंद आपण जर शिक्षण क्रमात जर अडकलो तर मला वाटतं हे जे ग्रँड विजन आपण आज जे पाहिलं तिथपर्यंत पोचू शकणार नाही. आणि म्हणून तुम्ही तुमच्या पातळीवर तरी ते विजन नुराशी बाळगून पुढे गेलं पाहिजे. आयुष्यभर शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणजे विद्यार्थी दशेतून कधीही, त्या मानसिकतेतून कधी बाहेर पडता कामा नये. आज सुदैवानं उपकरणं तयार झाली आहेत. यू हॅव द टूल्स टू डू. आमच्या वेळेला काही इंटरनेट नव्हतं आणि काही ज्ञानाचा जो विस्फोट झालेला आहे, प्रचंड एक्सप्लोजन ऑफ नॉलेज झालेले आहे, ते आमच्या वेळेला नव्हतं. पण आज मला कुठं पुस्तक नाही किंवा कुठं काही मला कुणी शिकवायला नाही असं काही म्हणायची गरज नाही. आज ऑनलाईन कोर्सेस आहेत, त्यामध्ये तुम्हाला एखादं काही करता येईल. पण मी एकच या ठिकाणी तुम्हाला सांगू शकेन की सर्वात जास्त जो भर टाकला पाहिजे तो कम्युनिकेशन स्किल्सवर टाकला पाहिजे, ज्यामध्ये आपल्या अभ्यासक्रमात विशेष काही कुठं स्थान नाही आहे. ऑलराऊंड पर्सनॅलिटी डेव्हलप करत असतानाच तुम्हाला सर्व प्रकारचं कम्युनिकेशन, बोलणं, ऐकणं, लिहिणं, प्रेझेंटेशन्स करणं, हे सगळं अतिशय उत्कृष्टपणे केलं तरच आज लिडरशिप पोझिशनमध्ये आपण जाऊ शकतो. आज मी एक नेहमी लोकप्रिय उदाहरण देतो. 2-4 वर्षापूर्वी आपल्या एका भारतीय व्यक्तीला नोबेल पारितोषिक मिळालं. राधाकृष्ण रामकृष्णन नावाची व्यक्ती होती. बडोद्यामध्ये त्यांचं शिक्षण झालं आणि ते फिजिक्समध्ये त्यांनी PhD केली. तिथून ते परदेशी गेले आणि अमेरिकेतल्या सॅनडिएगो युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी आपला विषय बदलला आणि बायोलॉजीमध्ये त्यांनी पोस्ट डॉक्टरेट डिग्रीज घेतल्या आणि त्यांना केमिस्ट्रीमध्ये पारितोषिक मिळालं, नोबेल पारितोषिक. अशा प्रकारचे मल्टीडिसिप्लिनरी आजचं जग झालेलं आहे. आणि त्यामुळं मी इंजिनिअरिंग जेव्हा झालो तेव्हा मला मुद्दाम सांगायचं की आम्हाला फक्त माझ्या इंजिनिअरिंग विषयाच्या पलीकडं
आमच्या कॉलेजमध्ये वगैरे काही कोणी शिकवलं नाही. ह्युमॅनिटीजबद्दल किंवा समाजशास्त्राबद्दल अगदी तुटपुंज जे कराडच्या म्युन्सिपल शाळेमध्ये माझं शिक्षण झालं तिथं थोडंसं जेवढं 5वी 6वीला जेवढं कळलं तेवढं, त्यानंतर पुन्हा फक्त हार्ड सायन्स आणि इंजिनिअरिंग. आणि मी मुद्दाम सांगतो, मी जेव्हा 1991ला संसदेमध्ये लोकसभेमध्ये खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेला मी पहिल्यांदा आपल्या घटनेचं म्हणजे संविधानाचं पुस्तक हातात घेतलं. कारण कधी संबंध झाला नाही की कॉन्स्टिट्यूशन पण वाचावी, कारण मी इंजिनियर आणि त्यामुळे तुमचा काय संबंध कॉन्स्टिट्यूशनचा. तर त्यामुळं अशा प्रकारचे आपल्या चौकटबंद शिक्षण अजूनही तसंच चाललेलं आहे. त्यातून आपल्याला बाहेर पडावं लागेल, ते फेकून द्यावं लागेल. आज इंटरनेटमुळे शक्य झालेलं आहे, तुम्हाला ते स्वतः आत्मसात करता येईल. प्रचंड मोठ्या प्रमाणात इंटरनेट ॲक्सेस जर असेल, आणि मला वाटतं तुमच्यापैकी बहुतेकांना सगळ्यांना असेल, आपल्यापेक्षा आणखी दारिद्र्यात राहणारे काही जी बांधव आहेत त्यांना कदाचित अजूनही नाही आहे. आज केंद्रानं काही घोषणा केलेल्या आहेत, सरकारने केलेल्या आहेत, त्या कशा पूर्ण होतील काय सगळं आमचं लक्ष आहे. परंतु डिजिटल इंडियाचा कार्यक्रम आहे किंवा डिजिटल ॲक्सेस देणे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तो जर खऱ्या प्रकारे यशस्वी जर कार्यक्रम झाला तर ॲक्सेस टू नॉलेज हा काही आपल्याला लिमिटेशन्स राहणार नाही. आता त्यातून मग आपण कुठलं विकासाचं दालन शोधायचं. पाणी हा महत्त्वाचा विषय आहे, शिक्षण हा दुसरा महत्त्वाचा विषय आहे, उद्योजकता हा तिसरा महत्त्वाचा विषय आहे. आपल्या देशामध्ये नैसर्गिक संपदा कमी आहे, जवळजवळ 80-85% कच्चं तेल आपण आयात करतो. आणि त्यामुळं नैसर्गिक संपत्तीवर आपला देश एक महाशक्ती होईल, आर्थिक सुपर पॉवर होईल, हे काही खरं नाही. ते कधी होईल जर आपण एक खऱ्या अर्थानं नॉलेज इकॉनॉमी जर तयार करू शकलो, बौद्धिक क्षमतेवर जर आपण अर्थव्यवस्था करू शकलो, जी इस्रायलने केलेली आहे, जपानने केलेली आहे, दक्षिण कोरियाने केले, अशक्य नाही आहे. तरच खऱ्या अर्थानं आपण जे महाशक्ती व्हायचं जे स्वप्न पाहतोय ते पूर्ण होईल. अर्थात लोकशाही पद्धतीनं आपला देश चाललेला आहे, त्यामुळे कित्येक वेळेला फ्रस्ट्रेशन येतं की चीन आपल्यापेक्षा किती वेगानं पुढे गेला आहे, आपल्यानंतर स्वतंत्र झाला, त्यांची राज्यव्यवस्था वेगळी आहे. परंतु मला वाटतं लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी जी आहे ती आपल्या व्यवस्थेमध्येच आहे. दोष असतील बरेचसे, आपल्याला बरेचसे सुधारणा करावी लागतील. आम्ही बरेचसे तिघजणं उजव्या बाजूला बसलेलं राजकीय क्षेत्रात काम करतो. संदीपजी वगैरे वेगळ्या क्षेत्रात करतात, सायनाजी पण राजकीय क्षेत्रात काम करतात. त्यामुळं बहुतेक आम्ही लोक राजकीय क्षेत्रातले आहोत. आम्ही आमच्या परीने बदल करायचा प्रयत्न करतोय, पण फक्त राजकारणी व्यक्तीतून किंवा निवडून आलेल्या आमदार खासदार मंत्र्यांच्याकडूनच हा बदल होईल असं नाही आहे. ते समाजातून बदल करून विकास करण्याची चळवळ मोठी उभी राहिली पाहिजे. आणि जी चळवळ एक मूवमेंट तयार करायचा प्रयत्न आज अभिजित पवार यांनी तुमच्या माध्यमातून या लीलच्या कार्यक्रमातून केलेला आहे, तो खरंच स्तुत्य तर आहेच आहे. आणि तो अशा प्रकारचे प्रयत्न संपूर्णपणे यशस्वी झाले पाहिजेत अशी स्वाभाविकपणे आपल्या सर्वांची कामना असणार आहे. कारण हा जर सकाळचा उपक्रम यशस्वी झाला तर यू विन, द कंट्री विन्स, एव्हरीबडी विन्स. आणि म्हणून यशस्वी झाला पाहिजे. मला तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर द्यायच्या. तुम्ही निवडून आलेला आहात, पण सुवश चिंता आहे, तुम्ही काहीतरी नवीन करून दाखवा. तुमच्यापैकी कोणीतरी पॉलिटिकल लीडर्स होतील, बहुतेक कोणातरी एज्युकेटर्स होतील, कोणी स्टार्टअप करून तुम्ही मोठ्या मोठ्या उद्योगपती व्हाल. युनिकॉर्न कंपनीज, $1 बिलियन व्हॅल्युएशनच्या कंपनी तुम्ही तयार करा. काहीच अशक्य नाही आहे. आपल्या काही लोकांनी तरुणांनी केलेलं आहे. आणि त्यामुळं ड्रीम बिग, वर्क हार्ड, बी अ ग्लोबल सिटिझन. फक्त आपल्या चौकटीपर्यंत मर्यादित राहू नका. जगात काय चाललेलं आहे, आपल्यापेक्षा इतर देशामध्ये काही कमी नशीबवान बांधव आहेत, ते आपल्यापेक्षा दारिद्र्यात कितपत पडलेलं. आपण वाढतोय वेगाने, पण आपल्याला अजून खूप अंतर गाठायचं. आणि त्यामुळं जरी प्रत्येकजण निवडणुकीला उभा राहील, राजकारणात जाईल का नाही, किंवा निवडणुकीला तुम्ही निवडून आला नाही तर राजकारणच आपल्याला दिशा पुढं जायचं असं करू नका. तुम्ही सोशल अवेअरनेस हा महत्त्वाचा. तर
तुम्ही पब्लिक पॉलिसीमध्ये भाग घ्या, तुम्ही निर्णय घेत असाल, मंत्री घेत असतील, मुख्यमंत्री घेत असतील, विरोधी पक्ष काय म्हणत असतील, तुम्ही त्यावर क्रिटिक करा, टीका करा, हे चाललंय ते योग्य आहे का नाही ते करा. उदाहरणार्थ मी आज एक उदाहरण द्यायचं झालं तर बराचसा उल्लेख करण्याची स्मार्ट सिटीचा केला. मी स्मार्ट सिटीचा आजचा जो कार्यक्रम सरकारचा आहे त्याचा खूप व्हेहमेंट क्रिटिक आहे. मी आता एक तासाभरात बोलणार आहे त्याच्यावर एका दुसऱ्या कार्यक्रमामध्ये, कारण त्यामध्ये दोष आहे, माझं प्रामाणिक मत आहे. आता तुम्ही जर मला कन्व्हिन्स केलं की नाही हे योग्य चालेल तर मी आय विल कन्व्हिन्स, पण आज तरी मी त्यातले दोष पॉईंट आउट करणार आहे. त्यामुळं बी अ सोशली अवेअर citizen who is willing to critique the public policy, take part in it, alternatives सुचवा, नुसती टीका करू नका, पर्याय काय ते सांगा आणि त्यातून मग पुढं काय मग कुठलं तुम्ही मार्ग शोधायचा, कसं करायचा. अनेक विषय महत्त्वाचे सकाळी घेतले, त्यापैकी कुठल्याही विषयामध्ये काम करायचं, सर्व विषय आपल्या सर्वांच्या करता अतिशय महत्त्वाचे आहेत. एकच मी सांगू शकतो, यू आर यंग, यू फुल ऑफ ड्रीम्स, यू टू अचीव बिग थिंग्स. लेट दोज ड्रीम्स नॉट डाय. ते जिवंत ठेवा तुमचं स्वप्न. धडपडावं लागेल, अडचणी येतील, पण तो करत राहा. आणि आज यू आर लिव्हिंग इन अ डिफरंट कंट्री. आमच्या वेळेला आम्ही जो वाढलो, रामराजेंच्या वेळेला आमची कशा परिस्थितीमध्ये आमचं शिक्षण झालं, काय झालं, आणि आज तुम्हाला जे संधी उपलब्ध आहे, प्रचंड तुम्ही काही करू शकाल. आणि हे स्वप्न उराशी बाळगून तुम्ही या संधी तुम्हाला जी आयएनच्या माध्यमातून मिळालेली आहे त्या संधीचा पुरेपूर वापर करून पुढं जा. पुढं कशा प्रकारे मार्ग निघतील, काय काय करता येईल, वी डोंट नो, बट इट्स अ ग्रेट आयडिया. आय विश इट ऑल द सक्सेस. सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय जय.